नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरात वाडा कोसळून दुर्घटना, जीवितहानी नाही, मात्र वाडा जमीनदोस्त. पावसामुळे वाडा कोसळल्याची स्थानिकांची माहिती. स्लीपर चप्पलमध्ये गांजा लपवून जेलमध्ये नेण्याचा प्रयत्न, धंतोली पोलिसांकडून कैद्याला अटक. सरफराज जहागीर आलम असं आरोपीचं नाव. नाशिकच्या निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत येथे सकाळपासून पाऊस, सखल भागात पाणी साचलं. वाहन चालवताना वाहनधारकांची कसरत. अमरावती जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन, पेरण्यांना वेग येणार. पावसामुळे पुन्हा हजेरी लावल्याने आता बळीराजा आनंदी. बुलढाण्यातील मलकापूर परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला. भिजलेला माल आडत व्यापारी घ्यायला तयार नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण. नाशिकच्या इगतपुरी शहरात पावसाचा जोर कायम. विपश्यना केंद्र ते फणसवाडी रस्ता पाण्याखाली. प्रवाह वाढल्याने फणसवाडीसह चांदवाडी, आवळखेड आणि जांभवाडी गावांचा संपर्क तुटला. नाशिकच्या निफाड तालुक्यातील ओझरच्या बाणगंगा नदीला पूर. पुरात एक व्यक्ती वाहून गेला. विठ्ठल शिंगाडे असं वाहून गेलेल्या या तरुणाचं नाव. प्रशासनाकडून शोधकार्य सुरू. वाशिमच्या रिसोड, मालेगाव आणि कारंजा तालुक्यात पावसाचं आगमन. हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येणार. रत्नागिरीच्या खेड बाजारपेठेत जगबुडी नदीचं पाणी शिरलं. या पुरामुळे खेडच्या बाजारात कमरेपर्यंत पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. दुकानदारांची तारंबळ उडाली. दुकानांमधील सामान बाहेर काढण्यासाठी प्रयत्न. रायगडच्या पालीत अंबा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ. उन्हेरी फाट्याजवळील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीसाठी ब्रिज पूर्णपणे बंद. रायगडच्या रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली. रोहा शहरातील छोट्या पुलावरून पाणी जायला सुरुवात. पूल वाहतुकीसाठी बंद. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पात्रात कार बुडाली. कार बाहेर काढण्यासाठी जीवावर उदार होऊन तरुणाचे प्रयत्न. कारला बाहेर काढण्यासाठी 4 जणांचा जीव धोक्यात. नाशिकच्या सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये पावसाचं पाणी घरात. पाण्याला ड्रेनेज लाईनमध्ये योग्य उतरण न दिल्याचा आरोप. नाशिकच्या रामसेतू पूल अर्धा खचला. पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. रामसेतू पुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलं. प्रत्येक पावसाळ्यात पूल पाण्याखाली. पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित. नाशिकच्या वडाळा रोड परिसरात 4 चाकी वाहनांवर झाड कोसळलं. वाहनाचं नुकसान. हिरवेनगर येथील सादिक हुसेन उद्यानातील घटना. पुण्याच्या मुळशीतील घोटावडे फाटा ते हिंजवडी मार्गावर शेळकेवाडी जवळ रस्ता जलमय. रस्त्यावर पाणी आल्यानं रस्त्याला ओढ्याचं स्वरूप. साताऱ्यातील महाबळेश्वर दापोळा मार्गावर रस्ता खचला. रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद. बीडच्या कपिलधार धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू. ओंकार शिंदे असं मृत तरुणाचं नाव. शेवाळावरून पाय घसरून तरुण पाण्यात पडला. पाण्यात जोरात आपटल्याने तरुणाचा मृत्यू. बीडच्या कपिलधार धबधब्यात पडून या तरुणाचा मृत्यू झाला. ओंकार शिंदे असं त्याचं नाव. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. वाडा आणि मोठ्या पावसामुळे रस्ता जो आहे तो मोठ्या प्रमाणात खचलाय. मालवण तालुक्यातील देवली गावचे सरपंच श्यामसुंदर वाघकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडलाय. अहिल्यानगरमध्ये तृतीयपंथीय समाजाकडून वारकऱ्यांची सेवा. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा श्रीरामपूरच्या बेलापूर गावात मुक्काम. स्थानिक विद्यार्थी आणि तृतीयपंथीयांकडून वारकऱ्यांना अल्पोपहार. नंदुरबार जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बँकेकडून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ. बँकेकडून जिल्ह्यात फक्त 7,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज. वाशिममध्ये शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाकडे पाठ. चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल हळदीच्या पिकाकडे. यावर्षी 11,000 हेक्टर हळद लागवड होणार आहे. आंबोली घाट मार्गावरील कुंभेश्वर रस्त्याजवळ झाड कोसळलं. झाड कोसळल्यामुळे 1.5 तास वाहतूक ठप्प होती. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 1,68,000 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण. शेतकऱ्यांकडून सर्वाधिक कापूस आणि मका पिकाची लागवड. 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाच्या मृगसरीमुळे अमरावतीत पेरणीला सुरुवात. 2.5 लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी होणार. अचलपूर परिसरात कपाशी लागवड सुरू. वैभववाडीमध्ये दुचाकी आणि कारमधील किरकोळ अपघाताच्या वादातून पुण्यातील तरुणांना मारहाण. तरुणांनी विचित्र हावभाव केल्याचा आरोप.
नंदुरबारमध्ये सर्व्हर डाऊन असल्यानं लाडक्या बहिणींना पैसे काढण्यास अडचणी. तासनतास बँकेच्या बाहेर बसण्याची बहिणींवर वेळ. पावसामुळे 3 दिवसांपासून इंटरनेट आणि सर्व्हर डाऊन. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात सोलापुरातून आणखी एका आरोपीला अटक. आरोपींची संख्या पोहोचली 38 वर. राजू उर्फ पिट्टा काशीनाथ सुर्वे असं आरोपींचं नाव. नांदेडच्या सायकलस्वार ग्रुपच्या 14 जणांचे पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान. 321 किलोमीटरचं अंतर हे सायकलस्वार 4 दिवसात पूर्ण करणार. लातूर सोलापूर मार्गे पंढरपूरला जाणार. नाशिकचा रामसेतू पूल अर्धा खचल्याने पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. रामसेतू पुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलं. प्रत्येक पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने पालिकेच्या कामावर प्रश्न उपस्थित. जीआय नामांकित पैठणी केंद्रावरून येवला वैजापुरात वादाची ठिणगी. वैजापूर येथे पैठणी केंद्राला मान्यता दिल्यास येवल्यातील पैठणी उद्योगाला धक्का बसणार. कलाकारी असोसिएशनचा विरोध. विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराजांच्या पालखीचं परभणीत आगमन. पारंपरिक पद्धतीने बैलगाडीत पालखी विराजमान. टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. निवासानगरीत भव्य दिव्य पालखी सोहळ्याचं आयोजन. 35 दिंड्या आणि जवळपास 20 ते 30 हजार भाविक सहभागी होणार. पैसे खांबाची प्रतिकृती आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ ठरणार मुख्य आकर्षण. गहिनीनाथ गडाचा पालखी सोहळा 25 जून पंढरपूरकडे प्रस्थान करणार. संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याला 125 वर्षांची परंपरा. मराठवाड्यातील सर्वात मोठा दिंडी सोहळा. परभणीच्या निम्न दुधना प्रकल्पात स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देण्याची मागणी. मच्छीमारांनी केलं जलसमाधी आंदोलन. नागपूर शहरात 1.5 वर्षात 8 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर ड्रग फ्री करण्याचा पोलिसांचा मानस. विशेष मोहिमेअंतर्गत 730 जणांना अटक. लातूर जिल्ह्यातल्या रामलिंग मुदगड येथील गावकऱ्यांना महावितरणकडून वाढीव बिल. गावकऱ्यांचा कासार सिरशी येथील महावितरणच्या कार्यालयात ठिय्या. बुलढाण्यात 4 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पिकात सुरू केलं स्प्रिंकलर. पेरणी करून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत. कोल्हापुरात पळून गेलेल्या मुलीच्या लग्नात साक्षीदार झाल्याने एकास मारहाण. जयसिंगपूरमधील मुलाने सांगलीतील मुलीसोबत लग्न केल्याने नातेवाईकांचा संताप. पावसामुळे विरार वसईला जोडणाऱ्या आसोळे मुख्य रस्त्यावर 2 फूट पाणी. रुग्णवाहिका वाहनधारकांची मोठी कसरत. रात्रीपासून उघडझाप करत जोरदार पाऊस. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस. शहापूरमधील केटी बंधाऱ्यावरून पुराचं पाणी वाहायला सुरुवात. शाळकरी आणि अंगणवाडीतील विद्यार्थी अडकले. घरी उशिरा आल्यानंतर वडील रागावल्याने संतापाच्या भरात मुलीची आत्महत्या. जळगावातील खेडी गावात घडली घटना. गहिनीनाथ गडाचा पालखी सोहळा 25 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार. सिन्नर शहरातील गोजरेमळा परिसरात विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू. अच्युत अरुण गोजरे असं या मृत शेतकऱ्याचं नाव. शेतीची मोटार सुरू करताना घडली घटना.